5 षटकांचा सामना असेल. हाफ ट्रॅकर पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती सरपंच चषकाचा आगाज होतोय या षटकाराने. धावसंख्या आहे 6. पहिल्या चेंडूवरती षटकाराने सुरुवात केली आहे. सबमरीन डिलिव्हरी विकेट कीपर बीट होत आहे. चेंडू पाठीमागे निघून जातोय लॉंग स्टॉपच्या दिशेने आणि 2 धावा नक्कीच पूर्ण होत आहेत. 22च्या स्वरूपात मिळतील या धावा 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहे. स्ट्राईक इनला बॅट्समन कुणाल आहे. संकेत आणि कुणाल ही जोडी आपण पाहतोय जय हनुमान आपटी या संघाच्या माध्यमातून. स्विच हिट करतायत. क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला चेंडू फील्ड होतो त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात केली आहे जय हनुमान आपटी या संघाने. या सामन्यामध्ये टॉस जिंकला होता तो म्हणजेच एरंजाड मोहपाड या संघाने. त्यांनी स्वीकारली फिल्डिंग आणि त्यानंतर बॅटिंग करताना आपण पाहतोय आपटी या संघाला. पुन्हा एकदा बिग हिट इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरपंच चषक षटकार. या पुढील सामना असेल वसत आणि खरवई. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस साठी या. हाफ ट्रॅकर आहे. बॅकफुटला गेले होते. कट करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. वाईड बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16. फ्लाइंग स्टार्ट केलेला आहे. स्वप्नवत सुरुवात झाली आहे या मॅच मध्ये जय हनुमान वसत या संघाची. जय हनुमान आपटी या संघाची. क्या बात आहे. अतिरिक्त बाउन्स मिळत आहे. रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. या चेंडूवरती सरप्राइज केलं बॅट्समनला. स्ट्राईक इनला बॅट्समन संकेत आहेत. फुलर लेनचा चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत आणि सुरेख झेल पकडलेला आहे शॉर्ट कव्हरला. फलंदाज झाले बाद. संकेत बॅक टू द पवेलियन. या पुढील सामना आहे जानता राजा बदलापूर आणि आई गावदेवी खरवई या 2 संघांमध्ये या पुढील सामना असेल. पहिल्या फेरीमधील सर्व सामने 5 षटकांचे आहेत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या नियमानुसार आपण ही स्पर्धा खेळवतो आणि त्यांचे नियम आहेत. पहिल्या फेरीतील सामने 5 षटकांचे. दुसऱ्या फेरीतील सामने 4 षटकांचे आणि क्वालिफाईंग सामना 3 षटकांचा. कुमार येत आहेत नवीन फलंदाज. बॅटच्या आतली कडा आहे आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. नवीन गोलंदाजी मार्क होती. समीर येत आहेत. पहिल्या षटकामध्ये विकीने नक्कीच गोलंदाजी केली आणि पहिल्या षटकामध्ये नक्कीच तब्बल 16 धावा खर्च केल्या.
धावसंख्या 17. स्ट्राइक एंडला बॅट्समन कुमार. हाफ ट्रॅकर शफल झाले होते, हुक करण्याचा प्रयत्न, आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती 17 धावा. बॅकफुटला गेले, पंच करतायत इनफिल्डच्या वरून, कव्हर पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. क्लीन बॉल, यष्ट उद्ध्वस्त दांडी, गोल यू मिस, आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाल्या बाद विकेटचं बदन. कुमार बॅक टू द पवेलियन. या पुढील सामना असेल प्राश्वी 11 जांताराजा बदलापूर गाव. पंकज चौधरी पुरस्कृत हा संघ, जे नवापाडा डोंबिवलीचे आहेत. ऑन साइडला ड्राइव्ह करता, डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहेत 22 धावा. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. ऑन साइडला बिग हिट, लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर, आकाशाला गवस निघालणारा गगनचुंबी, गगनभेदी षटकार. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल कार्यसम्राट, कार्यकुशल सरपंच ज्यांच्या नावाने आपण ही स्पर्धा खेळवतोय, आदरणीय हनुमंत शेठ गोपाल भोपी साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत युवा नेतृत्व आदरणीय अतुलदादा भोपी साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांचे तमाम सहकारी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. धावसंख्या आहे 28 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 बनवलेत. विकी येतोय सेकंड स्पेल मध्ये या तिसऱ्या षटकामध्ये. हाफ ट्रॅकर, अतिरिक्त बाउन्स मिळते या चेंडूवरती. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 28, लॉस ऑफ 2 विकेट. आतापर्यंत 2 फलंदाज बाद झालेत. 28 धावा धावफलकावरती आहेत. रवींद्र शिशवे यांचा हा संघ आहे. जय हनुमान आपटी संघ. फुलर लेनचा चेंडू, प्रचंड वेग आहे विकीच्या गोलंदाजीमध्ये. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 28. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतात विकी. कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे विकी यांचा ओव्हर द विकेटने. फुलर लेनचा चेंडू आहे, ड्राइव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू त्याला डीप मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळणार आहे या चेंडूवरती. धावसंख्या 29, 29 धावा.
क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. आज पहिला दिवस सरपंच चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन, 4 दिवसांची स्पर्धा. हाफ ट्रॅकर हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी सुरू आहे या षटकामध्ये. ज्या विकीने पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या, तोच विकी आपण पाहतोय या तिसऱ्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी करतोय. धावसंख्येला ब्रेक लावलेला आहे गोलंदाज विकीने. फुलटॉस, क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या वाक्याच्या बाहेर, सीमा पार, चौकार. धावसंख्या आहे 33 धावा. षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. चौकार येतोय फलंदाज कुणालच्या बॅट मधून. आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार लगावलाय या इनिंग मध्ये फलंदाज कुणालने. अपकमिंग रायझिंग स्टार हा फलंदाज आहे. राईट मोर द विकेटने गोलंदाज विकी. हाफ ट्रॅकर त्याला पाठवलाय स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर. षटकार अंतिम चेंडूवरती येतोय आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे आपटी संघाची 39. गोलंदाज प्रथमेश. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. डॉट बॉलने सुरुवात केली आहे गोलंदाज प्रथमेशने. धावसंख्या आहे 39, 39 धावा. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांच्या मॅच मध्ये नक्कीच 55 ते 60 डाव बनवावे लागतील. त्या अनुषंगाने चांगली सुरुवात केली आहे जय हनुमान आपटी या संघाने. हाफ ट्रॅकर मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल आणि सॉफ्ट डिसमिसल. सुरेख झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद. करण बॅक टू द पवेलियन. ऑन साइडला खेळत आहेत. डीप मध्ये विकी आहेत. चांगली फिल्डिंग, स्क्वेअर लेग सीमा रेषेवरती. रवींद्र येत आहेत. रवींद्र शिसवे, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो, जय हनुमान आपटी संघ. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 40 धावा.
क्या बात आहे, ग्लोरियस स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न खूप चांगले केले होते, प्रयत्नांना यश मिळत नाहीये. सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. धावसंख्या आहे 44. 44 धावा. पुन्हा एकदा लॉफ करताय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न आणि सीमारेषेच्या बाहेर. फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई 6 रन. फिफ्टी कंप्लीट. 50 धावा धाव फलकावरती. ऑन साइडला ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली कंप्लीट. विकी एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 4 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा धावफलकावरती आहेत. यापुढील सामना आई गावदेवी खरवई आणि त्यांना फाईट करेल प्राशवी 11 जानता राजा बदलापूर गाव. परेश चौधरी यांचा संघ आहे. प्राशवी 11 जानता राजा बदलापूर. गोलंदाज संयोग आहे. चिकू या नावाने सुपरिचित आहेत. फुलटॉस. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑनला झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. कुणाल बॅक टू द पवेलियन. चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट फाईन लेगला. त्याच्यावरती मिळते एक धाव 22च्या स्वरूपात. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 पुढे जाईल. 52 धावा. अंतिम षटक गोलंदाज चिकू. गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक इनला बॅट्समन रवींद्र शिसवे आहेत. रन मशीन या जय हनुमान आपटी या संघाची. फुलटॉस. त्याला पाठवलाय स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुलटॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलेला आहे आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. हाईट आपण चेक करूया.
चला पंच निर्णय कळवतील. फेअर डिलिव्हरी आहे आणि 6 धावा असतील या चेंडूवरती. धावसंख्या 58. क्या बात आहे. प्रचंड वेग आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 59. 59 धावा धावफलकावरती आहेत. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की 60+ धावा बनवावी लागतील आणि त्या दिशेने वाटचाल झाली आहे जय हनुमान आपटी या संघाची या सामन्यामध्ये. बॅटची कडा आहे. सॉफ्ट डिसमिसल. सुरेख झेल पकडलाय यष्ट्यांच्या पाठीमागे. विकेटचं पतन. फलंदाज झाले बाद. रवींद्र बॅक टू द पवेलियन. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत. कव्हर ड्राईव्हचा फटका. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. विकी येत आहेत. मिळतील या चेंडूवरती धावा. 2 धावाची संधी. विकीने नक्कीच फेकी चांगली केली होती परंतु चिकूने चूक केली आहे कारण की जर तिथे लावलं असतं तर कदाचित फलंदाज बाद देखील होऊ शकला असता. आणि या चेंडूवरती मिळतील एकूण धावा 3 आणि धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 62. अंतिम चेंडू शिल्लक आहे. चला टॉस साठी या विनंती असेल जहांतराजा बदलापूर आणि खरवई या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आणि फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. शेवटच्या बॉलवरती विकेट आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 62 आणि 63 धावांचं टार्गेट या सामन्यामध्ये एरंजाड मोहपाडा या संघासमोर. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने मोफत पाण्याची व्यवस्था आदरणीय हेमंत भोपी साहेबांच्या माध्यमातून झालेली आहे आणि त्यांचा आपण करूया मनापासून आभार. आणि त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं सरपंच चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. चला प्राशवी 11 जहांतराजा बदलापूर आणि गावदेवी खरवई दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी या. 63 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. फ्रेंडशिप 11 एरंजाड मोहपाडा या संघाला. चला विनंती असेल प्राशवी 11 जहांतराजा बदलापूर आणि गावदेवी खरवई
दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करूया. विशाल जाधव यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. सिंगर आहेत विशाल जाधव. गौरव म्हात्रे उपस्थित आहेत. चला, जांतराजा बदलापूर विलास देखील आहेत. टॉस करूया आपण. 5 षटकांचा सामना असेल आणि टॉस इथे विशाल जाधव यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. आणि टॉस जिंकलाय गौरव. राष्ट्रीय 11 जांताराजा बदलापूर या टीमने टॉस जिंकलेला आहे. विलास निर्णय आपला कळवायचा आहे. 63 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवली समालोचक समितीचे महागुरु व्हॉइस ऑफ नारिवली जगदीश पाटील सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. सरपंच मॅडम कांताताई भोपी यांना विनंती करेन की आपण मनीषाताई भोपी या आत्ताच उपस्थित झाल्यात व्यासपीठावरती, त्यांचा आपण सन्मान करायचा आहे. कारण ही स्पर्धा पाहतोय आपण जय भोजेश्वर क्रिकेट संघ साई आयोजित सरपंच चषक 2026 हे पर्व तुम्हाला पाहा मिळतंय. गेम इज ऑन. पहिलाच बॉल बिग हिट केला जातोय. पहिल्याच बॉल वरती लॉंग ऑनच्या वरून फलंदाज विकीच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय. टार्गेट आहे ते 63 धावसंख्येचं आपटी संघासमोर. पुन्हा एकदा चांगला बॉल, हलकसा अपील, अपिलामध्ये उत्साह जास्त. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट जात असताना पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक. गोलंदाज कुणाल मस्करला पाहतोय आपण. मोहपाडा संघाच्या लेग स्टंप. भरपूर वेग होता, प्रचंड वेग. पंच केपी इशारा करत असताना इट्स वाईड बॉल. एक अबांतर धाव मिळते.
मोपाडा संघाची सलामीची जोडी विके आणि किशोर हे दोन फलंदाज तुम्हाला मैदानामध्ये पाहा मिळतात. ओ फटका चांगला स्क्वेअर लेगला खेचलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून उत्तुंग षटकार. अद्यापपर्यंत 2 षटकार येत असताना पाहिले. ज्या आपटी संघाने प्रथम बॅटिंग करत असताना एकूण 62 केल्या आणि 63चं आव्हान घेऊन हा संघ मैदानामध्ये उतरला आणि उतरत असताना सुरुवात तर 2 षटकार आल्या. 2 चेंडू जरी डॉट आले असले, एक चेंडू वाईट होता, म्हणजे 13 धाबा अद्याप स्कोरबोर्ड वरती लावल्या गेल्यात. बॅकफुटला जाऊन कट करतोय कबच्या दिशेला, फिल्डिंग खराब. जर चेंडूवर ते वेगाने आले असेल तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असं. पुन्हा एकदा पुढे आला कीपर बीट. चेंडू पाठीमागे चाललाय. धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र नकार दिला जातोय. षटक संपलंय. पहिल्या षटकाचा कैद समाप्त झाला आणि धाबा झाल्या तर एकूण धावफलकावरती बिनबाद 14 ही धावसंख्या तुम्हाला पाहा मिळते. बिनबाद 14. धाबा खेळाचं उत्तरार्ध आहे. दुसरं सत्र सुरू आहे. चला सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. सेकंड पॉवर प्ले. पुन्हा एकदा आपट्याकर. झेल टिपण्याची संधी होती. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला. आउटफील्ड फास्ट. बाउंड्री लाईनच्या बाहेर सोडला झेल. मिळालाय 4 धाबा. ते फटका चांगला बॅटच्या रडारामध्ये आलाय. उडवलाय बॉलला डीप मिड विकेटच्या वरून. हाय अँड हँडसम षटकार. विकी मात्र मस्त बॅटिंग करत असताना विकी भालेरावच्या बॅट मधून सातत्याने या धाबा येत असताना पाहायला मिळतात. अतिशय चांगली बॅटिंग करतोय सध्या तरी विकी भालेरावला पाहतोय. सातत्याने मोठे फटके त्याच्या बॅट मधून आल्यात. 2 षटकार 3 षटकार आल्यात. 1 चौकार पाहायला मिळतोय. सेकंड पॉवर प्ले. पुन्हा एकदा जोरदार कॅचचा कॉल. जबरदस्त फटका. हॅमर्ड केलाय चेंडूला लॉंग ऑनच्या वरून. पुन्हा एकदा 6. अतिशय चांगली बॅटिंग करतोय विकी भालेराव. सध्या तरी एकट्यानेच किल्ला लढवलाय. सर्व चेंडू त्याने एका चेंडूचा आपात वगळला तर सर्व चेंडू फेस केले. पुन्हा एकदा पुन्हा 6. वाह
जबरदस्त बॅटिंग, प्रत्येक चेंडूला आर पार ग्राउंड पार करतोय आणि लागोपाठचे आता ते षटकार येत असताना 3 षटकार लागोपाठ आल्यात. पहिल्या बॉलवरती 4 नंतर 3 लागोपाठचे 63 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एरंजण मावपाडा संघ पाहा मिळतो मैदानामध्ये. विकी भालेरावने मात्र अक्षरशः या मैदानामध्ये धाबांचा बनवा पेटवलाय. चला, चेंडू नसेल मिळत तर दुसरा घ्या. केपी आहे अवेलेबल, घेऊ शकता. विकी चला, वेळ नको, कारण उशिराने सामने सुरू झाल्यात आणि आज कुठल्याही परिस्थितीत मॅच कव्हर करायच्या ते लक्षात ठेवा. एक संघ क्वालिफाय होईल, त्यामुळे तुम्ही वेळ आता करू नका. खरं तर आज उद्घाटन सोहळा होता आपले हनुमान शेठ गोपाल भोपी यांच्या संकल्पनेतून आणि त्याचबरोबर अतुल शेठ भोपी यांच्या संकल्पनेतून साकारलेली जय भोजेश्वर क्रिकेट संघ साई आयोजित सरपंच चषक 2026 चे हे पर्व तुम्हाला पाहा मिळतंय. अतिशय चांगली स्पर्धा. सन्माननीय अशोक शेठ भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. चौतीस धाबा आल्या मागच्या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या. पुन्हा एकदा बॉलला उडवला, षटकार, 6 धाबा. आता मात्र फलंदाज किशोरच्या बॅटमधून हा पहिला षटकार. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सन्माननीय आदरणीय अशोक शेठ भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं सरपंच चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. चला, नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ रेडी राहा. सामना कदाचित लवकर संपेल. हो यस, जणू हायलाइट पाहतो, क्षणचित्र पाहतोय की काय एका सामन्याची. प्रत्येक बॉलवरती चौकार षटकार येत असताना एकूण धाबा झाल्यात त्या 54 धाबा. 54 धावसंख्या. 54 धाबा स्कोरबोर्डवरती पहा मिळतात. सिक्स्टी रन. चला, 60 धाबा. आणि हलक्या हाताने प्लेस केलंय, ते फेकून दिलाय चेंडूला. एकच धाव. अगदी विजयाच्या जवळ आहे संघ मोहपाडा एरंजाड संघ, ज्यांच्या समोर 63 लक्ष होतं आणि या लक्षाचा पाठलाग षटकाराने विजय MS धोनी स्टाईलने मॅचला संपवलाय आणि 50 धावा सुद्धा त्याच्या पूर्ण केल्या. 53 धावा 12 बॉल मध्ये. विकी भालेराव ऑन द फायर. 50 धावा कंप्लीट करणारा पहिल्या सामन्यात खेळाडू विकी भालेराव. जरा बॅट उंचवायचे विकी. वेल प्लेड, वेल प्लेड. 8 षटकार ठोकले. 48 धावा तर त्याच झाल्या. विकी भालेराव जबरदस्त बॅटिंग केली आणि सामना मात्र जिंकून दिला आपल्या टीमला. सहा चेंडू 6 षटकार सुद्धा मारले त्या फलंदाजाने.
6 बॉल 6 षटकार आजच्या दिवसामध्ये मारणारा पहिल्या सामन्यामध्ये फलंदाज चला या विकी सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरलाय. चला मी सन्मान्य अशोक शेठ भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण विकी भालेरावला मॅन ऑफ द मॅच ची पारितोषिक द्यायचे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सन्माननीय अशोकजी भोईर साहेब यांच्याच हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देतो विकीला. मस्त बॅटिंग केली, अगदी प्रत्येक चेंडूवरती प्रहार करत असताना चौकार षटकार त्यांनी ठोकले. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीम जांता राजा आणि करवई. चला लगेच मैदानाचा ताबा घ्या. जांता राजा डिसिजन काय? टॉस जिंकलाय तुम्ही. जांता राजा टॉस जिंकलेला, डिसिजन सांगा. त्याचबरोबर सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. अशोक शेठ भोईर यांचा आपण सन्मान करूया. या स्पर्धेचे आमचे आयोजक हनुमंत शेठ गोपाळ बोपी सरपंच, त्यांच्या शुभ हस्ते आपण अशोक शेठ भोईर यांचा या ठिकाणी करतोय सत्कार. चला जांता राजा संघ जांता राजा बदलापूर, आपलं डिसिजन काय आहे? कबा लगे बॉलिंग. चला लगेच मैदानाचा ताबा घ्या. चला सामना संपला, त्यामुळे तुम्हाला आता लगेचच मैदानाचा ताबा घ्यावा लागेल.